गुड मॉर्निंग ऑल अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. सो मी परत एकदा आली आहे छत्रपती संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला मम्मीकडं. आणि आज आहे मम्मीच्या ऑफिशियल रिटायरमेंटचा दिवस आणि त्याच्यामुळे मी तो रिटायरमेंटचा पार्ट 1 टाकला होता. हा पार्ट 2 म्हणून टाकतीये. आणि आज मम्मी ऑफिशियली रिटायर होणार आहे. जे ऑफिसकडून लेटर मिळतं की तुम्ही ऑफिशियली रिटायर आहात, तो दिवस आहे आजचा. आणि आता इथं मी शुभदाला तयार करते. सो आता आवरून वगैरे आपण निघूयात. आपल्याला जायचं मम्मीच्या ऑफिसला. सो ब्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. बघूयात आज काय काय होतं ते. आणि मोस्टली मी फक्त रिटायरमेंटच शूट करेल आज, कारण तोच ब्लॉग मोठा होऊन जाणार आहे. सो आता आम्ही निघालोय आणि मी, अक्षदा, शुभदा, जिजू आणि महावीर आम्ही 5च जण होतो तिथून. आणि आता मम्मीच्या ऑफिसच्या दिशेने चाललोय. आता बघा तिथं काय काय होतं ते. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. यानंतर हेमा शुक्ल सिस्टरना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम आजच्या धन्यवाद. आज आपल्याला सर्वप्रथम मी तसे शब्दात मी त्यांचे स्वागत करतो. त्यानंतर सर्वप्रथम कालिंदी सिस्टर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमात अध्यक्ष गायकवाड मॅडम यांचे स्वागत करा. नैना पवार सिस्टरना विनंती करतो की त्यांनी आपल्या संघटनेच्या सचिव दुर्गावती त्यांचं स्वागत करा. महेंद्र ब्रदर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले अंबोलीकर सर यांचं स्वागत करावं. नवाज ब्रदर आणि द्रौपदीकडे त्यांना विनंती करतो त्यांनी आलेल्या पाहुणे मंडळांचं स्वागत करा. त्यानंतर एज्युकेशन क्लब तर्फे गायकवाड मॅडम आणि नैना पवार त्यानंतर पुढे जी संस्था करणार आहे सर्वप्रथम दोन्ही सेक्टर सर्व इंचार्जचे
आदरणीय मान्यवर थोरात मॅडम, भक्त मॅडम, गायकवाड मॅडम, अमोल सर आणि सविता निर्मल आणि इथे उपस्थित सर्व स्टाफ, ब्रदर्स, 3-4 सिस्टर्स यांना वंदन करून मी माझे 2 शब्द सुरू करते. प्रथम आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्वांची मी आभारी आहे. मी 1984 साली ट्रेनिंगला आले. 1988 ला ट्रेनिंग कंप्लीट झालं आणि 0 बजेटमुळे आम्हाला 4 वर्ष जॉब मिळाला नाही आणि 1992 ला माझं जॉईनिंग आहे, मार्च 1992. आणि आज नियत वेळेनुसार मी सरकार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. प्रथम माझ्या आयुष्यात घडलेल्या 2 घटनांचा उल्लेख मी करू इच्छिते तुम्हा सर्वांसाठी, की ज्या चुका माझ्याकडनं घडल्या त्या तुमच्या कोणाच्या आयुष्यात घडू नये. 13 नावाची पेशंट प्रीमॅच्युअर वॉर्डमध्ये तिचं बच्चू ठेवलं होतं 800 ग्राम वजनाचं. ते बच्चू अतिशय बॅड कंडिशन मध्ये होतं. ते बच्चू पहाटे 4 वाजता एक्सपायर झालं 13 तारखेला. आणि ते त्याच दिवशी बीबी इब्राहिम पठाण, सेम तिचे मिस्टर आणि तिचा दीर असे 2 जण सोबत होते. त्यांना असं माहिती पडलं की दोन्हीपैकी एकच वाचू शकते, सीझर करावं लागेल. मग त्याच्यामध्ये ते बाळ पण वाचले आणि आई पण वाचली. दोघांना 27 मध्ये शिफ्ट करण्यात आलं सीझरच्या वॉर्डला. आणि माझ्याकडे जे बच्चू होते ती नॉर्मल डिलिव्हरीची पेशंट होती. सेम नाव बीबी इब्राहिम पठाण. 1994ची गोष्ट आहे, 30 वर्ष झाली या गोष्टीला. आणि ते बच्चू डेथ झाल्यानंतर त्यावेळी निकाळजी सिस्टरांची नाईट होती. त्यांनी ते बच्चूच्या मदरकडे जाऊन आल्या, पण नातेवाईक नसल्यामुळे त्याला ते डेड बॉडी हँडेड ओव्हर करता आली नाही. मग आम्हाला सकाळी मॉर्निंगला ओव्हरला मिळाली. तर मी पण 2दा जाऊन आले, पण नातेवाईक आलेले नव्हते. मग त्यावेळी प्रीमॅच्युअर वॉर्डमध्ये बेबी बाथ दिले जायचे. मी बेबी बाथला सुरुवात केली आणि त्यानंतर अर्ध्या तासांनी सिस्टर, नेमकर सिस्टर इंचार्ज होत्या, त्यांनी शारदाबाईला पाठवलं की जा आणि कोणी नातेवाईक आले असतील तर बघ. ती गेली आणि बीबी पाशी कोणी म्हटल्यावर जी रात्री सीझरची पेशंट आली होती तिचा नातेवाईक तिथे झोपला होता 26 नंबरच्या बाजूला. तो उठून आला, मैं हूं मेरी भावजी हो. आता ती डेड बॉडी असले ते बच्चू तर काय सांगू शकत नाही हा काका आहे की नाही. तर आम्ही त्याची सह्या वगैरे घेऊन डेड बॉडी देऊन टाकली. परंतु ते दुसऱ्या व्यक्तीला गेली ना ती डेड बॉडी, आणि त्यांनी मग टाउन हॉलला जाऊन चंदा जमा करून ती डेड बॉडी दफनवून आला. आणि त्याच्यानंतर तो सर्जिकल गेट मध्ये उभं राहिला. आणि 10-10:30 नंतर जेव्हा त्याचा भाऊ आणि भावाची सासू आली तेव्हा त्याला कळलं की हे आपण रॉंग बेबी घेतलं होतं म्हणून यांच्याकडून. मग तो परत आला आमच्याकडे की मला कोणाची डेथ बॉडी दिली. मी परत विचारलं बीबी इब्राहिम पठाण, हा मेरी भावाची. म्हटलं चल बरं, म्हणून मी त्याच्या मागे मागे निघाले. तर तो जसा 26 मध्ये न जाता 27च्या दिशेने निघाला. माझ्या पायाला जसे मणमण गोळे लागले. मी काय करू आता मला समजेच ना. 27 मध्ये गेल्यावर तो दाखवू लागला, हे देखो मेरी भावच उसकी बच्ची. म्हणजे अर्थात आमची काहीही चूक नव्हती. आम्ही पूर्ण नाव विचारून मगच दिलेलं होतं ते बॉडी. अशी चूक तुमच्याकडनं होऊ नये अशी विनंती. 1994ची जी घटना आहे त्यावेळी अमोल सरांनी मला खूप मदत केली. त्यावेळी मी इतकी परेशान झाले होते. ते डेड बॉडी जी दुसऱ्या लोकांना दिली गेली होती तर त्या लोकांनी लिहून दिलं 2 पाने की सिस्टर काय झोपेटुटी करतात का, असं करतात का. आणि मग सरांपर्यंतच गेले होते ते सर त्यावेळेस सुपरिटेंडंट होते. आणि सरांनी त्यावेळी त्या माणसाला संध्याकाळच्या 4 वाजता आरएमओ ऑफिसचा सर्वंट मला घरी बोलवायला आला होता. आणि 4 वाजेपासून रात्रीच्या 8:30 पर्यंत सगळे जण समजवत होते त्याला, पण तो ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. जेव्हा 8:30 वाजता सरांनी त्याला समजवलं त्यावेळेस तो माझ्या झाला. म्हणून आयुष्यभर मी सिनियरचा रिस्पेक्ट केला, कारण सिनियर त्यांच्या प्रत्येक
गोष्टीतून आपल्याला शिकवत असतात. पोरींनो, तुम्ही खरंच सिनियरचा रिस्पेक्ट करा. दुसरी एक घटना सांगते. 1999 साली मी तो चोरीला जाईपर्यंत मला माहिती नव्हतं की त्याची 14,000 किंमत आहे. आणि त्यावेळी आम्ही 1400 ते 2600 बेसिक मध्ये काम केलंय. तर तो ऑप्थल्मोस्कोप माझी नाईट होती, खूप बिझी नाईट गेली आणि इमर्जन्सी होती. सोबतची स्टाफ ऍबसेंट राहिली. मी एकटी नुसती धावत होते. गॅस्ट्रोची साथ चालू होती. इतके बच्चू ऍडमिट होत होते आणि तो कोणी नेला मला कळलं नाही. ऑप्थल्मोस्कोप चोरी जाईपर्यंत मला कळलं नाही की त्याची किंमत एवढी आहे. आणि मी इतकी परेशान झाले. मॉर्निंग वाल्यांनी लिहून दिलं, आम्हाला ओव्हरला मिळाला नाही. इव्हिनिंग वाल्यांनी लिहून दिलं की आम्ही ओव्हरला दिला. मग माझ्या पगारातून त्या 14,000ची कटिंग होणार होती. तर त्यावेळी पाराशर मॅडम होत्या. पाराशर मेटरने मला सांगितलं की काळे म्हणून जे आपल्याकडं लिनन कीपर आहेत, त्यांनी म्हणे ह्याचं वॉशिंग मशीनचं डेप्रिसिएशन काढलेले, त्यांच्याकडे जा, ते सांगतील तुला. मग त्यांनी त्याचं डेप्रिसिएशन काढून त्याची 8,600 रुपये किंमत येत होती 14,000 पैकी. तर मला ती पगारातून हप्ते कट होणार होते. तर त्यावेळी मी इतकी परेशान झाले की बस मला काही समजेना आता काय करू. कारण माझ्या मिस्टरांनी त्यावेळेस 6 वर्ष बिनपगारी नोकरी केली एका शाळेमध्ये ग्रँटवर येईपर्यंत. आणि 1400 ते 2600 म्हणजे पगारही अत्यंत कमी होता. आणि अशा कंडिशन मध्ये जेव्हा पगारातून 8,000-8,500 भरावे लागणार म्हटलं मी खूप परेशान झाले होते. त्यावेळी फ्रान्सिस सिस्टरने मला खूप मदत केली. फ्रान्सिस सिस्टर कॅज्युअल्टीच्या इन्चार्ज होत्या. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणे काय गं तरटे, मला असं कळलं, असं असं झालं. तर त्यामुळे हे बघ, तू काय कर, आपल्याकडे ज्यांनी ऑप्थल्मिकची डिग्री घेतली असे जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करताय अशा समर्थनगर मधल्या कोणत्याही ऑप्थल्मिकच्या डॉक्टरकडे जा आणि त्यांना सांग की असं असं घडलंय. मी गेले. माझ्या मुलाला 4थी पासून चष्मा होता, म्हणून मी श्रीरंग देशपांडे यांच्याकडे गेले की सर असं असं झालं, मला माहिती नव्हतं की त्याची किंमत एवढी आहे आणि मी खूप बिझी होते, मला कळलं नाही कोणी चोरून नेला ते. तर सरांनी तो ऑप्थल्मोस्कोप काहीही न बोलता त्यांच्याकडचा ऑप्थल्मोस्कोप माझ्याकडे दिला आणि सांगितलं की सिस्टर, मी म्हटलं सर मी रविवारच्या बाजारात जरी गेले असते तरी मला याची काही किंमत द्यावी असती. तुम्ही म्हणाल ती किंमत मी देते, कारण कुठून आणायचं हे पण मला माहित नव्हतं त्यावेळी. तर सर म्हणाले एका मेडिकलच्या पर्सनला केलेली ही मदत आहे, तुम्ही ऑप्थल्मोस्कोप मी काबरा सिस्टर होते इन्चार्ज, त्यांच्या हवाले केला आणि सिस्टरने त्याचं कंडमनेशन करून नवीन मागवला. माझ्या आयुष्यात इतके चांगले लोक मला भेटले की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर 2021ला माझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस मी जावयांनी आणि माझ्या मुलाने इतकी माझी सेवा केली, इतकी काळजी घेतली की आज मी जिवंत त्याची समोर उभी आहे, ती सगळ्यांनी त्यांची सेवा आहे. आणि माझ्या हजारो भगिनींची भावांची दुआ आहे मला, माझ्यासाठी इतक्या लोकांनी प्रार्थना केल्या की खरंच मी खूप खूप धन्यवाद मानते सगळे. थँक्यू. आणि माझे इथे जमलेले सगळ्यांचे असिस्टंट, सर्व स्टाफ आणि पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानते की हा कार्यक्रम यांनी घडवून लागतो. माझी पहिली पोस्टिंग 1994ला यवतमाळ या ठिकाणी आली आणि मी 95ला औरंगाबाद या ठिकाणी आले. औरंगाबाद हे माझ्यासाठी फार नवीन होते, परंतु या सर्व पदाधिकारी विशेष थोडा सिस्टरांनी आणि सगळ्या मेट्रन मॅडमनी आणि सर्व इन्चार्ज सिस्टर्स आणि माझ्यासोबत ड्युटी करणारे स्टाफ आणि युनियनचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत माझं कर्तव्य बजावू शकले आणि मला सगळ्यांनी साथ दिली, म्हणून सर्वांचे आभार.
आणि माझ्याने काही चुकले असेल तर माझी क्षमा करावी. एवढे 2 शब्द बोलून मी माझे समजून त्या मला म्हटल्या होत्या की मी येणार नाही कारण मला काम आहे, पण त्या त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याच्या वतीनं त्या दोघी पण आपल्या संघटनेच्या मेंबर होत्या, सगळ्या आंदोलनात याच्यात सहभागी असायच्या. त्याच्यामुळं संघटनेच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी समाधानी आणि निरोगी जावं यासाठी आपल्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर गुड मॉर्निंग. कार्यक्रमाला उपस्थित थोरात अमोली कक्कर आणि सत्तामूर्ती, सविता निर्मल आणि पूजा आणि त्यांचे नातेवाईक, तसेच इंचार्जिस्टर आणि स्टाफ. तर आता थोरात सिस्टरनी सांगितलं की आपली जेवढी जबाबदारीचं पद आहे तेवढीच आपली हाय रिस्क ड्युटी आहे. सगळे घाबरले ना? घाबरले की नाही? नाही, घाबरण्यासारखं आहेच. ते वाक्यच तसं आहे की खरंच आपल्याला एवढा गडगंज पगार आहे, पण तसे कामं सुद्धा आपल्याला तेवढ्याच ताकदीने, हिमतीने आणि कर्तव्य पूर्ण करून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि आपल्याकडून कुठलीही चूक नाही झाली पाहिजे, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. पूजा सिस्टरनी त्यांच्या मनोगतातून सांगितलं की बाबा माझ्याकडून चुका झाल्या, तशा चुका होणार नाहीत, ह्याही तुम्ही जबाबदारी आणि कर्तव्य दक्ष राहा, जेणेकरून आपल्याकडून कुठल्याही चुका होणार नाहीत आणि कुठल्या ह्याच्यात आपण फसणार नाही. तर त्यांच्याकडून ह्याच आपण शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की बाबा त्यांनी ज्या ज्या गोष्टी चुकणार नाही हे सांगितलंय तुम्हाला, तर ते तुमच्या लक्षात राहावं यासाठी सांगितलेलं आहे. कारण आपल्याकडून नकळत कळत त्यांच्या ज्या जीवनामध्ये जे जे काही प्रसंग आले त्यांनी खूप खंबीरपणे त्यांना तोड दिलेला आहे पूजा करते सिस्टरांनी. आणि तो एवढा मोठा भयानक त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्या अशा मोठ्या संकटाला त्यांनी असा वळसा घालून इथं परत त्या ड्युटीवर खंबीरपणे उभं राहिलं आणि शेवटपर्यंत त्यांनी रिटायरमेंट पर्यंत चांगल्या प्रकारे ड्युटी केलेली आहे. तर त्यांना त्यांच्या कर्तव्यासाठी खूप खूप मानाचा मुजरा आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आणि सविता निर्मल बद्दल बोलावं तर त्यांचं बोलणं म्हणजे फक्त स्मित हास्य असतं. बरोबर आहे ना? फक्त हसतात त्या, काय बोलतच नाही. आणि समजा काही चुकलं किंवा दुसऱ्याला जर टोचलं तर त्यांच्या गळ्यात पाणी येतं. असा त्यांचा स्वभाव आहे. असा स्वभाव आता आपल्याला पुढे बघायला मिळतो की नाही सांगता येत नाही, कारण सगळे टोचणारे आहेत. टोचलं तर पाणी दुसऱ्याला टोचलं तर आपल्याला पाणी डोळ्यात येणार आहे असं काही सांगता येत नाही. पण खरंच जुने लोक आपले खूप शिस्तबद्ध चांगल्या पद्धतीने काम करून चाललेले आहेत. आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, पण असेच सर्वांनी चांगले काम करा, त्यांचे हे गुण आपण आत्मसात करावा असं माझी अपेक्षा आहे. तर या दोघींना मी शुभेच्छा देते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मॅडम अमोली सन्मान निर्मल आणि उपस्थित सर्व सभासद बंधूंनी, आपली स्टँडअप 8:30 पर्यंत चालतो, परंतु 8:30ला तर मॅडमची मीटिंग असल्यामुळं आपण कार्यक्रम फास्ट घेत आहोत. तर टेबलवर मी त्यांनी काही ड्युटी वगैरे केलेली किंवा तिने स्टुडंट असताना माझ्याबरोबर तरी ड्युटी केलेली, मी 88 आले. परंतु सविता निर्मल बरोबर मी ड्युटी केली आणि आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात अबोल म्हणजे सविता असायची. काम करायची चांगलं, पण चुकलेला चूक म्हणण्याची सुद्धा तिच्या किंमत नसेल की तुमचं चुकलंय म्हणा. मी म्हणायचे सविता तू बोल बरं. पण सविता कधीही कुणाला रागवली नाही, कधीच असं नाही का कुणाचं काही काम राहिल्यानंतर आपण तनतन करतो वगैरे, तसं कधी सविताने केलं नाही. आणि मला वाटतं घरी पण ती तशीच असावी. आणि आमची म्हणजे खूप दिवसापासून ती म्हणजे ओळख आहे, कारण ती लताकाच्या तिकडे राहायची, आम्ही जायचो यायचो. तिचा मुलगा लहान असायचा, त्याला आम्ही म्हणायचो थांब आम्ही घरात येतो, तर तो आधीच जायचा आणि म्हणायचा दार बंद आहे आमचं. आता तरी आमची दार उघडे माहिती असं
सविताने दुसरी एक चांगली गोष्ट केली की स्वतः गेली, लगेच इथं खो देऊन गेली, सुनबाई झाली तिची. म्हणजे घाटीचं त्यांचा ऋणानुबंध कायम राहणार आहे. इतके दिवस मिस्टर सोडवायचे म्हणून सर आता इथून पुढे आम्ही असा सत्कार करतो नवऱ्यांचे शाळेश्री पडले, बाबा तुम्ही त्यांना वेळेवर आणून सोडता. खरं तर सत्कार हा फक्त रिटायरमेंटचाच असतो, पण ते त्यांना घेऊन यायचे, सोडायचे. आणि हल्ली तर आताच्या मुली स्वतः येतात जातात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सविता तुझी सर्व्हिस चांगली गेली, तू शांत राहिली, तसे म्हणजे कुटुंबात पण तिचं चांगलं आदराचं स्थान आहे. सुनबाई मला माहिती नाही तिची सुनबाई कोणती आहे, आपल्या याची मुलगी वाटतं. उभी राहा, पुढे आहे का? हा, तर तुला पण आमच्याकडनं आमच्या कुटुंबामध्ये तुझं हार्दिक स्वागत. यांनी सांगितलं तरटेने की सिनियरचा रिस्पेक्ट करा. आम्ही नेहमी सांगतो गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. प्रथमतः माननीय अध्यक्ष पेट्रोल मॅडम यांचा आभार मानतो की त्यांनी सदरील कार्यक्रमाची परवानगी दिली. राज्याध्यक्ष माननीय थोरात मॅडम, अंबोलीकर सर आणि सत्कारमूर्ती यांचे सर्वांचे आभार मानतो. आपण जमलेले सर्वांचे आभार. सदरील कार्यक्रमासाठी ज्यांची मदत झाली ते सर्व स्टाफचे आभार मानून कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. परंतु सर्वांनी असंच बसायचं, फक्त नातेवाईक बाहेर जातील, त्याच्यानंतर पेट्रोल मॅडम मिटिंग येणार आहे. तर येस, अशा तऱ्हेने कार्यक्रम पार पडलाय. मम्मी ऑफिशियली रिटायर झाली आहे आणि आता आम्ही आलो आहेत नाश्ता करायला. आजचा व्लॉग आता मी इथंच एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय, टेक केअर.